लाईव्ह 24 तास. दिल्लीत विद्यार्थ्यांवरील पोलीस लाठीचार्जच्या घटनेनंतर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. शिक्षण, रोजगार आणि विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या घटनांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत आहे का? हा आजच्या चर्चेचा महत्त्वाचा विषय बनत आहे. लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. विद्यार्थी आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी रस्त्यावर उतरतात. मात्र अशा वेळी आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज केल्यास त्याचा पडसाद संपूर्ण देशभर उमटतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांवर असते. मात्र बळाचा वापर हा शेवटचा पर्याय असावा अशी अपेक्षा समाजातून व्यक्त केली जाते. विशेषतः विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलावर टीकेची झोड उठते आणि त्यांच्या प्रतिमेवर परिणाम होत असल्याची भावना व्यक्त केली जाते. दुसरीकडे काही वेळा आंदोलन हिंसक वळण घेण्याची शक्यता असल्यास परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना कठोर पावलं उचलावी लागतात, असे मतही अनेकांकडून मांडलं जातं. यातून एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो. संवादातून प्रश्न सोडवणं अधिक प्रभावी ठरेल का? विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज टाळण्यासाठी प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये अधिक समन्वय आवश्यक आहे का? विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होतीये का? या विषयावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. लाईव्ह 24 तास न्यूजसाठी समाधान मातुगडे. भूपाळी रामपारी दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी. चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने. गोकुळ, अस्सल चव कोल्हापूरची.